हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. या वाक्यापासून सुरू केलेला प्रवास आणि आज 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत आपल्या चॅनलला. खूप 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 भारी वाटतंय. खरं तर काल मी ऑफिसमध्ये होते आणि साधारण 12-12:30च्या दरम्यान मी जस्ट यूट्यूब स्टुडिओ चेक करत होते आणि मला कळलं की 2026 वगैरे असे काहीतरी सबस्क्रायबर झाले होते. म्हणजे कट असे 20,26 सबस्क्रायबर झाले होते. आणि ते कट टू कट 20,000 झालेले पण मला त्या YouTube स्टुडिओमध्ये बघायला मिळाले नाही, कारण ऑलरेडी जास्त सबस्क्रायबर्स झाले होते. तर खूप भारी वाटलं. सगळ्यात आधी प्रथमेशला फोन केला आणि सांगितलं, "YouTube बघ, फायनली 20,000 सबस्क्रायबर्स झालेत." तर ऑलमोस्ट 1.5 वर्षाचा प्रवास आहे आणि खूप मजा आली. म्हणजे खूप मजा येतेच आहे करायला. आणि माझी सगळ्यात आधी प्रायोरिटी होती की घर आहे, ऑफिस आहे आणि हे सांभाळून परत YouTube करायचंय, त्यात कन्सिस्टंट राहायचंय. हे आपल्याला कितपत जमेल किंवा माझे व्लॉग्स कोण बघेल, का कोणी इंटरेस्ट घेऊन बघेल वगैरे. या सगळ्या अशा अनेक डाउट्सपासून सुरू केलेला प्रवास आणि आज जेव्हा तो एक 20,000चा आकडा बघितला, खरं तर तो आकडा आहे, पण त्याच्या मागे खूप इमोशन्स आहेत. 20,000 लोक आहेत, 20,000 इमोशन्स जोडल्या गेल्या आहेत चॅनलला, जे खूप प्रेम देतात. काही आवडलं नाही तर ते सुद्धा परखडपणे सांगतात, की हे नाही आवडलं, ते नाही आवडलं, की हे खूप छान आहे. त्यामुळे जितकं तुम्ही आवडीने कौतुक करता, जितक्या तुम्ही चुका दाखवून देता, तितकंच तुम्ही प्रेमही करता आणि मला असं वाटतं, या प्रेमामुळेच आपलं चॅनल, माझं म्हणणार नाही, आपल्या सगळ्यांचं चॅनल आहे, कारण ते सगळ्यांनी मिळून मोठं केलंय. तर त्याच्यासाठी खूप 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 थँक यू. या व्हिडिओमध्ये काही प्रमोशन नाहीये, काही अजेंडा नाहीये. जस्ट मनापासून थँक यू म्हणायचंय, कारण बऱ्याचदा असं होतं की जे आपले जवळचे लोक आहेत त्यांना आपण गृहीत धरतो किंवा त्यांना जनरली थँक यू म्हणत नाही. त्याच्यामुळे असा विचार केला की ही तर फारच जवळची माणसं आहेत आपली. आणि ऑल्सो अजून एक, काल जेव्हा मी Instagramवर पोस्ट केली की 20,000 सबस्क्रायबर झाले, थँक यू वगैरे, तर मला असं वाटतं माझे फार क्लोज लोक आहेत, कुटुंबातले किंवा अगदीच क्लोज मित्र-मैत्रिणी. ते सोडून जे बाकीचे माझे फ्रेंड्स आहेत, त्यांना काही कल्पनाही नव्हती. त्यांच्यापैकी कोणी मला विश पण केलं नाही. पण असे अनेक डी-एम्स आले, ज्या लोकांनी मी ओळखतही नाही प्रत्यक्षात, कधी भेटले नाहीये किंवा YouTubeवर पण मी काल पोस्ट केलं तेव्हा सुद्धा. सो जे या प्रवासात असेही लोक भेटले, ज्यांना मी प्रत्यक्षात भेटले नाहीये किंवा ज्यांच्याशी माझा प्रत्यक्षात काही सहवास नाहीये, कॉन्टॅक्ट नाहीये, त्यांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. ते फार खुश झाले होते, की "वॉव! 20,000 सबस्क्रायबर झाले, आता लवकरच 1,00,000 होत" वगैरे, वगैरे. सो हे सुद्धा असतं. बऱ्याचदा आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या जवळचे लोक, त्याच्यापेक्षा इतर लोक आपल्याला जे स्ट्रेंजर्स असतात, ते या कुटुंबाचा खूप आवडीने भाग होतात आणि असे अनेक लोक जोडले गेले आहेत, जे खूप प्रेम करतात. सो थँक यू सो मच. या चॅनलवर तुम्ही अनेक गोष्टी बघता. पर्सनल व्लॉग्स असतील, शॉपिंग व्लॉग्स असतील, मिनी व्लॉग्स असतील किंवा छोटे-छोटे शॉर्ट्स असतात, व्हिडिओज असतात, वेगवेगळे साड्यांचे प्रॉडक्ट्स, वेगवेगळ्या साड्या म्हणा किंवा असे अनेक विषयाचे, वेगवेगळ्या विषयाचे, कधी कपल रील्स असतात. पण जे मी पोस्ट करते ते सगळं तुम्ही आवडीने बघता. त्यातले काही लोक आहेत जे प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करतात आणि मला आवर्जून या कमेंट्स वाचायला आवडतात. एकही कमेंट मी कधीच मिस करत नाही. त्याच्यामुळे तुमचं जे देणारं, तुमच्याकडनं येणारं प्रेम आहे, ते खूप हंबल होऊन मी स्वीकारते. त्या सगळ्याचा खूप आदर करून मी ते स्वीकारते आणि हे प्रेम कायम असंच राहू द्यात. आता आपल्या चॅनलवर अनेक अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येणार आहेत. तसा प्रयत्न सुरू आहे. पण मी जेव्हा हे सगळं सुरू केलं होतं, कारण मला आठवतंय मी साधारण 14 फेब्रुवारीला वगैरे मी एंगेजमेंटचा व्लॉग पोस्ट केला होता. 2025ला. आणि त्याच्यानंतर अगदी 2 महिन्यात, म्हणजे अगदीच एप्रिलला, 10 एप्रिलला वगैरे म्हणजे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. सो अवघ्या 2 महिन्यात 10,000चा टप्पा पार पाडला. पण त्याच्यानंतर 1 वर्ष 3 महिने वगैरे लागले पुढचे 10,000 व्हायला. सो ते जरा, आणि काय झालं की नंतर मी जेव्हा हे सुरू केलं, तर माझा हाच उद्देश होता की आपली आवड आहे, आपलं पॅशन आहे, म्हणून आपण हे करूयात. अ, जर मी अजून कंटिन्युअस ब्लॉग पोस्ट केले असते वीकमधून अजून, म्हणजे कधी-कधी असं झालं की मी 1-1, दीड-दीड महिना काहीच पोस्ट केलं नाही, कारण वेळ मिळायचा नाही. बाकी सगळ्या प्रायोरिटीज होत्या. बाकी सगळ्या गोष्टी लाईनअप होत्या. ट्रान्सफॉर्मेशन 2026चं काम सुरू होतं. पर्सनॅलिटी स्टुडिओचं काम सुरू होतं. सो त्याच्यामध्ये मध्येच खूप गॅप गेला आणि सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे, ही अल्गोरिदमवरती चालते. त्याच्यामुळे जर तुम्ही ते प्रॉपर पोस्ट नाही केलं, तर अर्थात तुमचा रीच कमी जास्त प्रमाणात होऊच शकतो. सो त्यामुळे हे सगळं असून सुद्धा आता इतका एक आकडा गाठल्यानंतर खूप छान वाटतंय, की येस, अजूनही लोक बघतात, आवडीने
बघतात, प्रेम करतात. रिसेंट जो व्लॉग आहे त्याला खूप छान व्ह्यूज गेलेत. खूप महिन्यानंतर ऑलमोस्ट 7-8 महिन्यानंतर वगैरे इतके छान व्ह्यूज गेले असतील. तर आता मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करेन. फक्त एवढंच होतं, कदाचित 20,000 सबस्क्रायबर्स आधीच पूर्ण झाले असते. पण जसं मी म्हणाले, की माझी प्रायोरिटी घर, ऑफिस, माझी हेल्थ हे सगळं सांभाळून मग हे एक पॅशन म्हणून करायचं होतं. सो मला त्याचं कुठे असं काय म्हणतात प्रेशर घ्यायचं नव्हतं, की आठवड्यातनं 3-4 व्हिडिओ पोस्ट झालेच पाहिजेत, अपलोड झालेच पाहिजेत. त्याच्यामध्ये काय होतं, की घर पण सांभाळायचंय, नोकरी पण सांभाळायची, हेल्थ पण सांभाळायचे आणि YouTube पण करायचंय. तर मग ते जर मी असं खूप रिग्रेसली केलं असतं, तर कदाचित 20,000 सबस्क्रायबर्स आधीच झाले असते. पण मग मी कदाचित या सगळ्याला कंटाळले असते. कारण खूप दगदग झाली असती, धावपळ झाली असती. हे पण करायचंय, ते पण करायचंय. सो मी असं ठरवलं, की आपण हळू करूयात. पॉज घेऊन करूयात. काही घाई नाहीये, काही गडबड नाहीये. जसं जमेल बाकीच्या सगळ्या गोष्टी. कारण ॲट द एंड हे केल्यावरती त्याच्यातून आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातून जर का प्रेशर येत असेल, की अरे मला परवा YouTubeवर व्हिडिओ पोस्ट करायचा पण माझ्याकडे काही कंटेंट नाहीये, मी काही शूट केलं नाहीये. तर मग ती गोष्ट जरा मोनोटोनस होते किंवा कंटाळवाणी होते. त्याच्यामुळे ते न करता त्याच्यातला आनंद टिकून राहावा म्हणून मध्ये-मध्ये गॅप्स होत होते. पण आता मी मेक शुअर करेन, की जरा असं बऱ्यापैकी आपण कन्सिस्टंट राहूयात. आणि अजून आपल्या या चॅनलवर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील, कुठले व्हिडिओज बघायला आवडतील, कुठले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला आवडतील, ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अर्थात 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, तर काहीतरी सबस्क्रायबर्सला सरप्राईज दिलंच पाहिजे. तर ते काय सरप्राईज आहेत ते मी थोड्या दिवसांनी सांगेन. आपण काइंड ऑफ गिव्ह अवे किंवा असं काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण बघूया ते आपण काय कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतो. जस्ट आज डोक्यात आयडिया आली, की आपण अजून गिव्ह अवे केला नाहीये किंवा एक रीट अँड मीट काइंड ऑफ जिथे आपण सगळे भेटू शकतो, किंवा गिव्ह अवे. सो आता जरा प्लॅनिंग सुरू आहेत. बघूया तुम्हाला काय आवडेल, म्हणजे आपण सगळे एकत्र भेटूयात हे आवडेल, की गिव्ह अवे ठेवू ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि परत एकदा थँक्यू सो मच, मनापासून आभार या सगळ्यात प्रथमेशचा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मला एडिटिंग येत नव्हतं, तेव्हा ते व्लॉग्स एडिट करण्यापासून त्याचं थंबनेल, कव्हर फोटो हे सगळं बनवण्यापासून सगळं त्यांनी मला मदत केली. आणि आत्ता सुद्धा जेव्हा मी काही पोस्ट करत नाही, तेव्हा त्याचं एक असतं, की "अरे, तू काही पोस्ट केलं नाहीयेस, काय आहे? असं विसरू नकोस YouTubeला, ती पण तुझी फॅमिली आहे" वगैरे, वगैरे. सो तो नेहमी असतोच. म्हणजे जेव्हा मी डाऊन असते, जेव्हा मला असं वाटतं, की हे नको करायला, कंटाळा आलाय, तेव्हा तो थोडंसं पुश करण्यासाठी असतोच. आणि 2 व्यक्तींची नावं मला नक्की घ्यायला आवडतील. एक म्हणजे अंकिता वालावलकर, आपली आवडती, लाडकी, कोकण हार्टेड गर्ल. तिची माझी फार अगदीच मैत्रीही नाहीये, पण आम्ही Instagramवरून ओळखतो एकमेकींना, एकमेकांच्या स्टेटसला, कामाला, स्टेटस म्हणजे अर्थात स्टोरीज Instaच्या, त्याला रिप्लाय देणं म्हणा, एकमेकांच्या कामाचं कौतुक करणं. सो अशी आमची ओळख झाली आणि अशी आमची मैत्री झाली. असं नाही की आम्ही दररोज भेटतो आणि एकमेकांच्या घरी जातो वगैरे, असं काही आमची फ्रेंडशिप नाहीये. पण जेव्हा मी YouTube स्टार्ट केलं आणि माझे असे बरेच फ्रेंड्स आहेत, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत. अनेकांना सांगितलं की मी सुरू करते, प्लीज तुम्ही स्टोरीला शेअर करा किंवा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. हे खूप लोकांना सांगितलं, पण फक्त 2 लोक आहेत. एक म्हणजे अंकिता, तिने हे अगदीच ओपनली शेअर केलं स्टोरीजला, तिच्या ग्रुप्समध्ये वगैरे. आणि दुसरं प्रशांत सर, प्रशांत नागती, माझी बायको किंवा नातखुळा, अशा सगळ्या मिलियन्समध्ये हिट असलेल्या गाण्यांचे संगीतकार आणि गायक सुद्धा. सो ह्या 2 व्यक्तींनी मला त्यावेळेला जेव्हा माझे काहीच सबस्क्रायबर्स नव्हते, मी व्हिडिओ पोस्टही केले नव्हते, तेव्हा माझ्यावरती विश्वास दाखवून मला मदत केली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. या सगळ्या दोघांचं खूप खूप मनापासून थँक यू. आणि अर्थात माझी जी ओन टीम आहे, 2019 पासून आम्ही सगळे सोबत फोटोशूट करतोय. महत्त्वाची व्यक्ती मंजुषा, जी आत्ता सगळं माझे शूट्स वगैरे पण मॅनेज करते, मेकअप तर ती करतेच. तिने सुद्धा मला YouTubeमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टोरी व्हिजिट्स करायचो किंवा काही व्लॉग्स असायचे. सो ते करण्यासाठी ती नेहमी असायची, ते मॅनेज करायची. तर अर्थात ती आहेच. क्रिश आहे, फोटोशूट्सचे व्लॉग्स बघितलेत तुम्ही, अनेक फोटोशूट्स बघितलेत. सो ही अशी सगळी मंडळी कॉन्स्टंट आहेत. तर कधी-कधी बोलता एखाद्याचं नाव घेणं राहतं. आणि अर्थात आई-बाबा, कुटुंब ते तर असतंच पाठीशी, तुम्ही जे काही चांगलं कराल, आणि बाकीचे मित्र-मैत्रिणी. सो थँक सो मच त्या सगळ्यांना, ओळखीच्या लोकांना, अनोळखी लोकांना, ज्यांनी मला माझ्या प्रवासात
इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आणि आय होप अँड आय एम शुअर की तुम्ही यापुढेही या प्रवासाचा भाग राहाल. सो पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक आपलं शेवटचं महत्त्वाचं. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन ओके बाय.